पान नंबर 28, कविता 6वी, रंग माझा वेगळा. कवी आहेत सुरेश भट. सुरेश भट हे कवी, पत्रकार आणि संपादक म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांचे शिक्षण अमरावती येथे झाले. 1955 साली BA पास झाल्यावर ते शिक्षकी व्यवसायात आले आणि मग अमरावती जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात नोकरी करत असतानाच त्यांनी कविता लेखनाला सुरुवात केली. एकदा त्यांनी लिहिलेल्या कवितांचे चोपडे हृदयनाथ मंगेशकरांना एका फुटपाथवर सापडले आणि त्यातील कविता वाचून ते फारच प्रभावित झाले आणि मग त्यांनी सुरेश भटांना शोधून काढलं. त्यानंतर सुरेश भटांच्या कवितांना चाली लावून हृदयनाथ मंगेशकरांनी त्या अमर केल्या. पुढे रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, झंझावात हे कविता संग्रह प्रसिद्ध झाल्यावर सुरेश भटांचा एक वेगळाच रंग अगदी साऱ्यांनाच भावला. त्यांचे खरे सामर्थ्य त्यांच्या राजकीय व सामाजिक आशयाच्या कवितांतून जाणवते. तर प्रेमकवितेतील त्यांची मृदू आणि हळूवार शब्दकळा आपल्या मनाला खूपच भावते. पण ही मृदू शब्दकळा कधीकधी अगदी तीक्ष्ण आणि उपरोधिकही बनते. गझल या रचनाबंधाचा निष्ठापूर्वक स्वीकार आणि प्रसार हे सुरेश भटांचे काव्य परंपरेतील खरे योगदान आहे. खऱ्या अर्थाने गझल हा रचनाबंध सुरेश भटांनीच लोकप्रिय केला आणि गझल सम्राट या टोपण नावाने ते प्रसिद्ध झाले. गडचिरोली येथे भरलेल्या 39व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. आयुष्याच्या अखेरच्या पर्वामध्ये त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. तसं पाहिलं तर गझल हा काव्यप्रकार फारशी भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे. तंत्रप्रधान अशा काव्यप्रकारांमध्ये गझल हा काव्यप्रकार मोडतो. तंत्रप्रधान म्हणजे काय की बहुतांश कवितांमध्ये शब्दांच्या म्हणजे कवितेतील शब्दांच्या अर्थाला महत्त्व असतं, पण इथे शब्दांच्या मांडणीला महत्त्व असतं, म्हणजेच कवितेच्या रचनेला महत्त्व असतं. गझलेच्या तंत्रामध्ये प्रामुख्याने वृत्तरचना, द्विपदींची संख्या, द्विपदींची मांडणी, त्याच्यामध्ये पहिली द्विपदी की जिला मतला असं म्हटलं जातं आणि शेवटची द्विपदी की जिला मक्ता असं म्हटलं जातं. त्यात द्विपदी म्हणजे काय तर 2 ओळी. त्याचबरोबर यमक रचना या गोष्टींना या गझलेमध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे किंवा फार महत्त्व असतं. गझल रचनेमध्ये द्विपदींच्या गुंफणीलाही फार महत्त्व असतं. या द्विपदीलाच शेर असंही म्हणतात. द्विपदीतील पहिली ओळ ही प्रस्तावना तर दुसरी ओळ या प्रस्तावनेचा प्रभावी असा शेवट असतो. म्हणजे जर आपण इतर कविता प्रकारांमध्ये पाहिलं तर बहुतांश कसं असतं की कवितेची पहिली ओळ ही त्या कवितेची सुरुवात असते आणि म्हणजे अर्थाच्या दृष्टीनं, आणि त्या कवितेच्या शेवटच्या ओळीमध्ये त्या कवितेचा शेवट असतो. पण गझलेमध्ये मात्र तसं नसतं. गझल या रचना प्रकारामध्ये प्रत्येक द्विपदी म्हणजेच एक प्रकारे प्रत्येक कवितेचं कडवं हे एक स्वतंत्र कविता वाटते. इतके प्रभावी विचार हे एकाच द्विपदीमध्ये मांडलेले असतात. उदाहरणार्थ पहा, ही आपल्याला अभ्यासाला असलेली रंग माझा वेगळा यातील पहिली द्विपदी, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. इथे एकाच द्विपदीतून एखादा अनुभव, विचार यशस्वीपणे मांडून ते पूर्ण करण्याचं कौशल्य हे गझलेमध्ये उत्तम प्रकारे साधलेलं असतं. त्याचबरोबर एकयमकीपणा हे गझल रचनेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. एकयमकीपणा म्हणजे काय की पहिली द्विपदी आहे ती यमकबद्ध असतेच. उदाहरणार्थ आता इथे जर आपण पाहिलं की रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, म्हणजे वेगळा मोकळा इथे यमक साधलेला आहे. पण जर आपण पाहिलं तर कवितेच्या प्रत्येक द्विपदी मध्ये आपल्याला शेवटची जी प्रत्येक द्विपदीतील दुसरी ओळ की त्याच्यामध्ये आपल्याला हा यमकपणा साधलेला दिसून येतो. म्हणजे कवितेची पहिली ओळ आहे रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा
वेगळा, शेवटी ळा हे अक्षर आलेलं आहे. तर जर तुम्ही प्रत्येक द्विपदीतील या कवितेमधील किंवा या गझलेतील प्रत्येक द्विपदीतील जर दुसरी ओळ जर पाहिली तर त्याच्यामध्ये आपल्याला ळा म्हणजे झळा, ळळा, गळा, आंधळा, सोहळा असे शब्द आपल्याला आलेले दिसून येतात. तर यालाच एकयमकीपणा असं म्हणतात, की जनरली आपल्याला कसं माहिती आहे की प्रत्येक कवितेमध्ये जर आपण पाहिलं तर कडव्यामध्ये यमकपणा साधलेला असतो. पण इथे मात्र कवितेतली जी पहिली ओळ आहे तिचंच कवितेच्या प्रत्येक कडव्यातील शेवटच्या ओळीमध्ये यमकपणा साधलेला आपल्याला दिसून येतो. हे सगळं सांगण्याचं तात्पर्य असं की रंग माझा वेगळा ही गझल आहे आणि गझलेचं रचनातंत्र जर आपल्याला कळलं तर ती पुढे आपल्याला कळणं सोपं जातं, म्हणून ही सारी माहिती मी तुम्हाला सांगत आहे. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट म्हणजे उत्कटपणे जगणे आणि हवे असलेले मिळवण्यासाठी झुंजत राहणे ही वृत्ती आपल्याला बहुतांश सगळ्याच गझलांमध्ये आढळते. म्हणजे विशिष्ट प्रकारे जगण्याची उत्कट आकांक्षा आणि बरोबर नेमकी त्याच्या विरोधी परिस्थिती किंवा विरोधी वास्तव हाच गझलेचा आस्था विषय असतो. आणि या दृष्टीने विचार करता रंग माझा वेगळा ही एक उत्कृष्ट अशी गझल आहे. अलीकडेच महाराष्ट्रामध्ये गझल हा काव्यप्रकार आपल्या अंगभूत शक्तींमुळे दिवसेंदिवस फारच लोकप्रिय होऊ लागला आहे. आणि आता तर नव्या दमाची तरुण पिढी ही गझलेकडे वळू लागलेली आहे. परंतु दुर्दैवानं काय होतं आहे की गझलेची पुरेशी किंवा मुळीच माहिती नसल्यामुळे कोणतीही रचना ही अनेकदा अलीकडे गझल म्हणून सादर केली जाते. तसं पाहिलं तर गझल हा एक प्रभावी काव्यप्रकार आहे आणि त्यामुळे गझल लिहिणारा हा जो कवी आहे तो उत्तम कवी असलाच पाहिजे ही गझलेची पहिली अट आहे. आणि त्याचबरोबर गझल लिहिणाऱ्याला आधी वृत्तामध्ये कोणतीही चूक न करता लिहिता आलं पाहिजे. त्याचबरोबर गझलेमध्ये शेवटपर्यंत एकच वृत्त वापरलं पाहिजे हे गझल लिहिणाऱ्या व्यक्तीने किंवा कवीने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि गझलेच्या या रचनातंत्राचा विचार करता सुरेश भटांच्या अगदी साऱ्याच गझला ह्या अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या आहेत. रंग माझा वेगळा या अत्यंत गाजलेल्या गझलेमध्ये आपल्याला गझलकाराच्या एका वेगळ्याच व्यक्तिमत्वाची ओळख होते. व्यावहारिक जगामध्ये वावरताना अत्यंत दुःख सोसणाऱ्या, नात्यात गुंतूनही नात्यांपासून अलिप्त असणाऱ्या आणि माणसांवर प्रेम करणाऱ्या अशा एका कलंदर व्यक्तिमत्वाचे दर्शन आपल्याला या गझलेमध्ये घडते. कलंदर म्हणजे काय तर स्वतःच्याच धुंदीमध्ये बेफिकीर बिनधास्त असं आयुष्य जगणारा माणूस की ज्याला कलंदर असं म्हटलं जातं. आणि मग अशा कलंदर वृत्तीने जगणाऱ्या माणसाला किंवा अशा मनुष्याला येणारे, कारण त्याचं जीवनच जगावेगळं जीवन हा माणूस जगत असतो आणि त्यामुळे त्याला येणारे जीवनानुभवही फार वेगळेच असतात. अशा व्यक्तीला दुःखाचा अनुभव तर नेहमीचाच असतो, कारण तो आपल्याच धुंदीमध्ये आपल्याच मस्तीमध्ये जगत असतो. पण कधीतरी मिळणारे सुखही त्याला अशा प्रकारे मिळते की त्यामुळेही त्याला आनंद वाटण्याऐवजी दुःखच वाटतं. आणि त्यामुळे जगण्यास सुरुवात करतानाच आयुष्याने आपला विश्वासघातच केला आहे असे या गझलकाराला वाटते. परंतु अशा या परिस्थितीत दुःखाचा हसतमुखाने स्वीकार केल्यामुळेच दुःखानेही माझा लळा लागला असाही या गझलकाराचा अनुभव आहे. तसंच गझलकाराने स्वतःला मध्यरात्री हिंडणारा सूर्य म्हटले आहे. ज्यांचे आयुष्य नैराश्याने व्यापलेले आहे अशांसाठी मी आशेचा सूर्य आहे असे गझलकार म्हणतो. आणि जेव्हा असे गझलकार म्हणजे सुरेश भट गझलेचे जे निर्माते आहेत तर जेव्हा असे म्हणतात तेव्हा येथे आपल्याला त्यांची सामाजिक बांधिलकीही दिसून येते. त्याचबरोबर सावल्यांच्या झळा, दुःखाचा लळा अशा परस्पर म्हणजे सावली उन्हाच्या झळा म्हटलं तर ठीक आहे, पण सावल्यांच्या झळा, दुःखाचा लळा अशा परस्पर विरोधी भावछटांमुळेही अर्थाच्या दृष्टीने ही गझल एका वेगळ्याच उंचीवर पोचते. त्याचबरोबर यमक, अनुप्रास या अलंकाराच्या वापरामुळे या गझलेला अप्रतिम अशी गेयता म्हणजे गोडवा लाभलेला आहे. आता या गझलेमध्ये गझलकार काय म्हणतात ते आपण पाहूया.